सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज आपण सर्वांनी पाहिलात, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आलेलं उद्याचं मरण स्वतःवर आजच कसं ओढावून घेतलं. 2029 पर्यंत यानं त्या कारणाने भारतीय जनता पक्ष सत्तेवर राहणार होता. 2029 पर्यंत त्यांच्याकडे एक सुरक्षित सत्ता होती, पण आता त्या सत्तेला सुद्धा घोडे लावायची कामं दिल्लीतल्या त्या आमरण उपोषणाने केली. खरं तर एक स्ट्रॅटेजिकली राजकीय परिपक्वतेतून या उपोषणाला हाताळायची गरज होती. भारतीय जनता पक्षात आता स्ट्रॅटेजिस्ट राहिले नाहीत का, हा मला प्रश्न पडतो. म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलन तुम्ही सर्वांनी आठवा. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला ज्या प्रकारे काँग्रेसने हाताळलं, ज्या प्रकारे त्यांच्या मागण्या मान्य केल्या, ज्या प्रकारे अण्णांचं आंदोलन हे चर्चेतनं संपवलं, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला त्यानंतर देशातल्या जनतेने सत्ता दिली. याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण काँग्रेसने अण्णांचं आंदोलन जरी व्यवस्थितपणे हाताळलं असलं, तरी सुद्धा काँग्रेसला त्या आंदोलनातली धग कमी करता आली नाही. काँग्रेसने त्या आंदोलनातली धग कमी केली नाही, किंबहुना त्यांना ती शक्य झाली नाही. कारण देशभरामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन, भ्रष्टाचाराच्या विरोधातला भारत आणि मी अण्णा हजारे, प्रत्येक हम सब अण्णा हजारे ही जी मुवमेंट होती, ही जी चळवळ होती, प्रत्येक देशवासियापर्यंत पोहोचली होती. जणू काही देशातलं एक स्वातंत्र्य युद्ध पुन्हा लढलं जातंय, अशा पद्धतीतून देश त्याच्याकडे पाहत होता. अण्णांचं आंदोलन जर काँग्रेसने त्यावेळेस चिघळवलं असतं, तर मात्र देशात, म्हणजे इंदिरा गांधींची हत्या ज्यावेळेस झाली होती त्याच्या अगोदर तुम्हाला आठवायला हवं, त्याच्या अगोदर काँग्रेसची सगळ्यात दयनीय अवस्था झाली होती. काँग्रेस जवळपास 100च्या आतमध्ये आटोपला होता. आणि इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक, इंदिरा गांधींची आणि राजीव गांधीजींची हत्या झाली, त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक देशामध्ये खासदार मिळाले होते भावनिकतेच्या लाटेतून. हे दोन प्रसंग तुम्ही आठवा. आणीबाणी नंतरचं काँग्रेसचं मतदान आणि इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींच्या हत्येनंतरचं काँग्रेसचं मतदान, यामधला तुम्ही फरक आठवा. मी तुम्हाला यासाठी आठवायला सांगतो, भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य परिस्थितीत 2029 मध्ये काय मतदान होणार आहे, आणि आता सोनम वांगचुक यांच्या या अशा प्रकारच्या धरपकडीनंतर भारतीय जनता पक्षाचं भविष्यातलं स्थान हे या दोघांशी मेळ खातं. मी तुम्हाला हे वारंवार यासाठी सांगतोय, राजकीय परिस्थिती काहीही असो, तिला हाताळायची एक इथून ताकद असायला हवी, जी भारतीय जनता पक्षाने आज दाखवली नाही. खरं तर धर्मेंद्र प्रधान हा काही भारतीय जनता पक्षाचा जावई नव्हता. त्याच्या काळात पेपर फुट्या झाल्या, शैक्षणिक धोरणांना घोडे लावले गेले. देशाचं शैक्षणिक धोरण आहे की नाही, हाच एक मोठा सवाल आहे. अशा काळामध्ये देशभरातली जी नीट एक्झाम, जिच्या पेपर फुटीनंतर जवळपास 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, त्या विद्यार्थ्यांच्या प्रती आपलं ममत्व दाखवण्यासाठी तरी कमीत कमी या भारतीय जनता पक्षाने या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यायला हवा होता. एक काळ तुम्ही आठवा, ज्या काळामध्ये रेल्वे पटरीवरून जरी उतरली तरी रेल्वे मंत्री राजीनामे द्यायचे. आज रेल्वे पटरीवरून उतरो आणि शेकडो मरो, रेल्वे मंत्र्यांना राजीनामा हा शब्दच माहिती नाही. मागे आपण पाहिलात, राजनाथ सिंहाच्या तोंडून एक शब्द होता, रेजिग्नेशन देने के लिए ये कोई कांग्रेस की सरकार नहीं है, ये भाजपा की सरकार. याचा अर्थ काँग्रेसच्या काळात ते राजीनामे व्हायचे, आमच्या काळात तसले राजीनामे होत नाहीत. इतकं निगरगट्ट हे सरकार. या धर्मेंद्र प्रधानाचा असा भारतीय जनता पक्षाला नेमका काय उपयोग आहे हे मला कळत नाही. पण त्याला वाचवण्यासाठी आज विचार करा, 20व्या दिवशी त्या आमरण उपोषणाच्या मध्ये जाऊन जणू काही आम्ही डॉक्टर आलो आहोत आणि डॉक्टर त्यांना तपासणार आहोत, अशा आविर्भावात पोलीस सिव्हिलमध्ये आले आणि त्या पोलिसांनी त्यांना थेट शिव्या देत उचलून नेलं. जबाबदारीने सांगतो, शिव्या देत उचलून नेलं. कशा प्रकारे हे डॉक्टर आले, एकदा जरा हा व्हिडिओ पहा, तळपायची आग मस्तकात जाईल.
गिर गए। या डॉक्टरांच्या वेशभूषेमध्ये किंबहुना डॉक्टर सांगून वर्दीतले पोलीस सिव्हिल मध्ये आले आणि त्यांना उचलून नेलं। तिथे असलेल्या त्यांच्या स्वयंसेवकांनी हे सारं पाहिलं, ज्यांनी त्या शिव्या ऐकल्या त्यांचं एकदा मत काय आहे तेही ऐका, कशा प्रकारे ते सोनम वांगचुक यांच्याशी बोलले। जरा एकदा हा आप बीती व्हिडिओ पहा। ये भाई उस समय सोनम सर के पास स्टेज पर थे। इनका कहना था कि सोनम सर को गालियां दी हैं, उसके बाद स्टेज से उठा के गए हैं। जिस तरीके से हमारी दिल्ली पुलिस एसटीएफ यहाँ पर आई थी विदाउट ड्रेस में, सबसे पहले हमारे वॉलंटियर्सों को क्या नाम है वो उठाकर पहले बाहर फेंके, उसके बाद सोनम सर को ऊपर क्या नाम है लेके गए। मैं पीछे से वहां से गया, उनसे बात करने के लिए मैं भी गया, तो मुझे क्या नाम है दो लोग इस तरीके से उठाए, मेरे ब्रिज सर की क्या नाम है चोट लग गई है। ठीक, और सबसे बड़ी बात है कि सबसे पहले सोनम वांगचुक सर का क्या नाम है उन्होंने तुरंत दोनों पैर उठाया। ये बताइए, नोचते जैसे भेड़िए नहीं नोचते हैं, उनको भेड़ियों से भी बदतर नोचते हुए उठाकर एसटीएफ पुलिस लेके गई, और ये कहकर गई है कि उठ बे साले, बहुत हो गया ये। उठ बे साले, देश में वैज्ञानिकों की आज ये औकात रह गई है, उनको ये कहा जा रहा है उठ बे साले। 20 दिन से वो व्यक्ति भूखा था, इस तरीके से पैरों से उठा के ले गए, उसके ऑर्गन काम करना बंद कर देते, कुछ हो जाता कौन रिस्पॉन्सिबल होता? अगर आप सबको देश में अगर एजुकेशन व्यवस्था नहीं चाहिए तो घर बैठे रहो, अगर एजुकेशन चाहिए, बच्चों का फ्यूचर चाहिए तो घर से बाहर निकलो। सोनम वांगचुक के लिए आवाज उठाओ, इन बच्चों के लिए आवाज उठाओ, नहीं तो इस देश में एजुकेशन व्यवस्था आज से मर गई। विचार करा, 70 वर्षांचा काँग्रेसचा तुम्ही हिशोब मागता। त्या 70 वर्षांच्या काँग्रेसच्या काळात काँग्रेसने कधी अशा प्रकारची आंदोलनं चिरडली नाहीत। काँग्रेसच्या काळामध्ये देशामध्ये लोकशाही आहे हे वारंवार वाटायचं। तुम्ही कुठल्याही विषयाला घेऊन आंदोलन करत होतात, करू शकत होतात। आज कोर्टाचं कारण पुढे केलं गेलं, कोर्टाचे आदेश आहेत म्हणे। कोर्टाने कुठलाही आदेश दिला नव्हता। कोर्टाने त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली होती, त्याला आदेश समजले आणि ही माणसं त्यांना उचलून त्यांच्या परिवाराच्या परवानगी शिवाय घेऊन गेली। हे सर्व पाहत असताना तुम्ही ऐकलात कशा प्रकारे त्यांना चल उठ बे, बहुत हो गया तेरा ये नाटक। काय चल उठ बे? त्या मुलाने स्पष्ट सांगितलं, तो सायंटिस्ट माणूस आहे, उच्च विद्या विभूषित माणूस आहे, त्याचा गौरव कित्येक देशांनी केलेला आहे, स्वतः भारत सरकारने त्याचा गौरव केलेला आहे। ते आमिर खान सारखे सगळे कागदाचे हिरो, ही असली 3-3 लग्न करणारी कागदाची हिरो मंडळी, ही कागदावरच हिरो असतात। त्या आमिर खानने ह्याचा रोल केला म्हणे 3 इडियट मध्ये। आज तो आमिर खान आपलं थोबाड कुठे काळं करून बसलाय माहित नाही। हे असले कागदी हिरो ज्यांना आपण ह्यांना आयडॉल मानतो, ह्या आयडॉल पेक्षा हे असे आयडॉल माना, आपलं आयुष्य यशस्वी होईल। आयुष्यात कागदी हिरोंना कधीही आपला आयडॉल मानू नका। हे आपल्या खऱ्या आयुष्यात, मला त्या शब्दांमध्ये जायचं नाही, कुठे कुठे आपले घोडे फिरवत जाऊ द्या, मी त्या विषयात जात नाही। शिवसैनिकाचे शब्द तोंडावर येतील आणि यांचे सगळे 3-3 लग्नाचे घोडे आपण बाहेर काढू, जाऊ द्या। मी माझ्या मूळ विषयावर येतो। खरं तर हे सगळं पाहत असताना मला का कुणास ठाऊक, म्हणजे अण्णा हजारेंच्या त्या आंदोलनातलं तुम्ही आठवा, प्रत्येकाच्या हातात तिरंगा असायचा आणि जणू काही सगळा देश एक असा ढवळून निघाला होता। आजही त्या परिस्थितीची गरज आहे। अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या सरकारची एक पायाभरणी केली होती। त्याच्यामध्ये 11 मध्ये अण्णांचं आंदोलन झालं, 12, 13 आणि 14च्या निवडणुकीत, बरोबर 3 वर्षानंतरच्या निवडणुकीत मधल्या 3 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने बरोबर आपलं साम्राज्य प्रस्थापित करत 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 14 मध्ये काँग्रेसला दणका दिला होता। आज बरोबर 26 चालू आहे, 27, 28 आणि 29 बरोबर 3। बघा इतिहास कसा पलटून येतो, कर्मा ऑलवेज रिटर्न्स। हा इतिहास पलटून आलाय। अण्णांच्या व्यतिरिक्त ऐवजी म्हणता येईल आज तिथे सोनम वांगचुक नावाची एक अशी व्यक्ती बसलेली आहे। आता अण्णा त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक म्हणून, स्वातंत्र्य सैनिक किंवा भारताचे सैनिक त्यावेळेस माजी सैनिक म्हणून त्यांच्याकडे त्यांच्याविषयी जास्त सहानुभूती होती। आज हा भारताचा सुपुत्र आहे, लडाखचा सुपुत्र आहे, भारताच्या अविभाज्य भागाचा सुपुत्र आहे। बरं, सोनम वांगचुक यांच्याकडे जगाची नजर आहे, जगाची नजर आहे। त्या हॅलेलेंग नावाच्या पत्रकार ज्यांनी नरेंद्र मोदींना त्या बाहेर देशात एक प्रश्न केला होता, त्यांनी आज एक ट्विट केलंय। भारताचा कोणीतरी आदित्य कुमार कौल, मला त्याचं नाव ठीकसं माहिती नाही, आदित्य राज कौल, माफ करा, एक पत्रकार आहे,
त्याने आज फिफा वर्ल्ड कप कोण जिंकणार अशा प्रकारचं एक ट्विट केलं होतं. हा आदित्य राज कौल नावाचा हा जो पत्रकार, गोदी मीडिया पत्रकार, याला फिफा वर्ल्ड कपची काळजी, त्याच्या ट्विटच्या खाली ह्या हॅले लँग ज्यांनी मागे मोदींना प्रश्न केला होता त्यांनी एक प्रश्न टाकलाय, तुमच्या देशामध्ये 20 दिवसांपासून एक उपोषण चालू आहे म्हणे, एवढंच टाकून त्यांनी प्रश्न संपवलाय. ही तुमच्या थोबाडामध्ये सनसणीत चपराक आहे, सनसणीत चापट आहे तुमच्या थोबाडामध्ये, ज्यांना फिफा वर्ल्ड कपची पडलेली आहे. हे सगळं पाहत असताना मला का कुणास ठाऊक असं वाटतं, या देशाचा हा स्वातंत्र्य लढा चालू आहे. फक्त फरक एवढा आहे, गोऱ्या चमडीऐवजी आपण आपल्याशीच लढतोय. त्यावेळेस गोऱ्या चमडीशी लढत होतो, त्यावेळेसही इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले जात होते. इन्कलाब जिंदाबाद म्हटलं की ब्रिटिशांना त्रास व्हायचा, इन्कलाब जिंदाबाद म्हटलं की ब्रिटिश शिक्षा करायचे, गोळ्या घालायचे. आज इन्कलाब जिंदाबाद म्हटलं की ब्रिटिशांचं सोडून द्या, आता ब्रिटिश राहिले नाहीत. पण ह्या सरकारच्या गोदी मीडियाच्या पत्रकारांना मात्र ते चांगलंच झोंबतंय. बघायचंय तुम्हाला इन्कलाब जिंदाबाद म्हटल्यावर कुणाला त्रास झाला, एकदा हा व्हिडिओ पहा. आई नो कि सर बहुत सारे लोग आप हो गए, आपकी जो टीम है वो लोग मुद्दे पर रह के बात कर रहे हैं, लेकिन बहुत सारे लोग, हमने भी रील्स देखा, हमने भी बहुत सारे स्टूडेंट्स को नजर बनाए हुए थे, लेकिन बहुत सारे लोग भी तो अलग अलग तरीके की बातें करने लगे थे, मुद्दे से भटक गए थे सर, अलग अलग नारे लगने लगे थे. सर आपको पता होगा, सर आपको पता होगा अभी बाहर मुझे नहीं पता, आप बता रहे हो कौन सी नारे लगी? इनकलाब जिंदाबाद, तमाम इनकलाब जिंदाबाद के नारे से क्या दिक्कत है? Oh my God! मैं कह रहा हूँ ना, ये मीडिया जो 20 दिनों से सोनम सर, एक सेकंड, नहीं एक सेकंड, मैम इनकलाब से भी दिक्कत भाई, क्या दिक्कत है? तो आपने कैसे कहा? मुझे इसीलिए मैं कह रहा हूँ, मैं 1 महीने से इन लोगों ने बॉयकॉट कर रखा था, आज आकर कहते नारे लग रहे, कौन से नारे लग रहे? इनकलाब जिंदाबाद. जी, इनकलाब से क्या सर आप ये खुद सुनिए कि यहाँ पर हम सभी लोग जितने भी स्टूडेंट्स हैं यहाँ पे प्रोटेस्ट करने आए हैं. मुद्दा उनका ये है कि शिक्षा मंत्री का इस्तीफा हो, देश का एजुकेशन सिस्टम सुधरे. अब नहीं सर नहीं, शांत गलत बात, शांत. प्लीज सर प्लीज. आप 20 दिनों के बाद आए, उसके लिए आपका धन्यवाद. हाँ पूछिए. हाँ मेरा सर ये सवाल है, लेकिन आप ये भी देखिए बहुत सारे लोग थे जो कुछ भी वैसा करने लगे. क्या करे थे आप बताइए. ठीक है सर, चलिए कोई बात नहीं. 20 स्पेसिफिक. चलिए ठीक है सर, मैं इस मुद्दे पर बात नहीं करना चाहूँगी. क्यों? ठीक है सर. अभी आप कह रहे हो 20 स्पेसिफिक, क्या कर रहे थे? बहुत सारे लोग सर जो इस प्रोटेस्ट में, खुद लोग, मैं ऐसे भी रील्स लोगों का देख रही थी सर कि बोल रहे थे कि ठीक है ये प्रोटेस्ट है, इसका प्रोपेगेंडा है, बहुत कुछ मुझे सुनने में आया. सर मैं बस पूछना, अरे आप स्पेसिफिक बता ही नहीं पा रहे आप. सर आप बस मुद्दे से भटका रहे, लेकिन ठीक है स्पेसिफिक सर, होकर तो चलिए बताइए ना. सर कोई बात नहीं. मेरा दूसरा सवाल सर ये है आपसे कि बेशुरा को लेकर, अभी तो मैंने बताया हम संसद जा रहे हैं, आप बताइए 20 जैसे स्पेसिफिक कि, आप जो कह रहे थे. यहाँ पर बहुत सर सारे, मेरा आपसे ये भी है कि यहाँ पर देश के बड़े बड़े नेता भी आए, केजरीवाल कल आए, डिम्पल यादव भी आए, लेकिन राहुल गांधी अब तक नहीं आए. अभी पवन खेड़ा जी आकर गए, जो राहुल गांधी सर मेरा सवाल. वो भी आ जाएंगे, वो भी. देखिए मुद्दा क्या है, मुद्दा नीट का है. आप यहाँ कर कह रहे यहाँ गलत नारे लग रहे, गलत नारे के बारे में पूछा तो आपने कहा इनकलाब जिंदाबाद. भगत सिंह का नारा गलत हो गया आपके लिए. दूसरी बात, अब नीट पर सवाल, एक सेकंड, आप पेपर लीक के बारे में मुझे नहीं पूछ रही, आप धर्मेंद्र प्रधान के बारे में मुझे नहीं पूछ रही, जिन 20 बच्चों ने आत्महत्या की आप उनके बारे में नहीं पूछ रही हो. आप क्या पूछ रहे हो? केजरीवाल के बारे में, राहुल गांधी के बारे में. राहुल गांधी और केजरीवाल के लिए प्रोटेस्ट हो रहा है या 20 बच्चों ने आत्महत्या करी उनके लिए हो रहा है? पेपर लीक के लिए हो रहा है. और आप क्वेश्चन क्या पूछ रहे हो मैम? थैंक यू सो मच. ठीक है, थैंक यू सर, थैंक यू सो मच सर. और किसी को कुछ पूछना है जिन लोगों ने ब्लैकआउट करा था? ब्लैकआउट नहीं करा भाई. एक सेकंड. इनका जिनका हो गया आप लोग प्लीज एरिया क्लियर करते जाइए. आपका हो गया ना, जिन लोगों का कवर हो गया वो एरिया क्लियर कर दीजिए. हाँ कोई बात नहीं, मैं तो रात का भी रुका हुआ हूँ. हे सगळं पाहत असताना, म्हणजे या गोदी मीडियाचे हे प्रकार पाहत असताना, आंदोलनाला बदनाम करण्याचा तो एक कारस्थान पाहत असताना, का कुणास ठाऊक मनामध्ये ते शब्द त्या गाण्याचे वारंवार येतात. राह कुर्बानियों की ना वीरान हो, तुम सजाते ही रखना नए काफिले, फतेह का जश्न इस जश्न के बाद है, जिंदगी मौत से मिल रही है गले, बांध लो अपने सर को कफन साथियों, बांध लो अपने सर को कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, घर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे
हवाले वतन साथियो. या गाण्याला जर तुम्ही मनापासून ऐकलात तर तुम्हाला कळेल ह्या गाण्यामध्ये त्या काळामध्ये आणि या काळामध्ये काय साम्य आहे ते. फक्त त्वचेचा रंग बदललाय, परिस्थिती तीच आहे. अगदी मनापासून सांगतो. बघा ना, आज तुम्ही ब्रिटिशांना प्रश्न केले की गोळ्या घातल्या जायच्या. आज या व्यवस्थेला विद्यार्थ्यांनी प्रश्न केल्यावर विद्यार्थ्यांच्या अंगावर शाई फेकली जाते. आज या सर्व ज्यावेळेस त्या सोनम वांगचुक यांना उचलून नेलं गेलं, तिथे तो मराठी मुलगा अभिजित डिपके नावाचा हा मराठी मुलगा या सर्व आंदोलनाचा चेहरा बनलेला आहे. अभिजित डिपके कॉक्रोच जनता पार्टीचा हा चेहरा बनलेला आहे. या मराठी मुलावर कशा प्रकारे शाई फेकली गेली, जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आपको पता है पुलिस वाले क्या बोलकर अंदर घुसे? हम डॉक्टर से ये बोलकर घुसे. इतनी भी शर्म नहीं थी आप लोगों ने, इतनी भी मतलब अगर कुछ गलत नहीं कर रहे थे तो वर्दी में क्यों नहीं आए? झूठ बोलकर क्यों घुसे? लेकिन जैसा कि मैंने कहा, शुरू यहाँ कई सारे स्टूडेंट्स को पीटा, सोनम सर को भी घसीट कर लेके गए, मुझे भी पीटा, लेकिन उसके बाद वो पीछे हुए थे. ये ब्रिटिश जैसे पिछले एक दिन से चला आ रहा है कि पूरी वफद दिखा रहेगा, गांधी जी और अम्बेडकर की फोटो के साथ चलेगा, संविधान के रास्ते पर चलेगा. ज्यावेळेस अभिजित डिपकेच्या अंगावरती शाई फेकली गेली, दुर्दैवाने तुम्ही पाहिलं असाल, त्यावेळेस त्याच्या तोंडी बाबासाहेब आंबेडकरांचं आणि संविधानाचं नाव होतं की आपण बाबासाहेबांच्या रस्त्यावर आणि संविधानाच्या मार्गावर चालतोय. त्याच वेळेस बरोबर ही शाई फेकण्यात आली. कुठे फेडणार हे सरकार? ही सर्व कर्म कुठे फेडणार? मी खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे आभार मानतो. त्यांच्या त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीतल्या ह्या आंदोलनाची ती धग वाढली. तुम्ही पाहिलात, प्रत्येक विरोधी पक्षाचा नेता दिल्लीत जाऊन स्वतः सोनम वांगचुक यांची भेट घेऊन आला. शिवसेनेचं सुद्धा शिष्टमंडळ जाऊन आलं. आज सन्माननीय राजसाहेबांच्या वतीने स्वतः अमितजी ठाकरे हे दिल्लीमध्ये आहेत. बाळा नांदगावकर, नितीन नांदगावकर हे दोघेही, नितीन सरदेसाई माफ करा, हे दोघेही दिल्लीमध्ये आहेत. या आंदोलनाला आता देशभरातून विशेषतः महाराष्ट्राने तर प्रतिसाद दिलाच. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे श्री बाळासाहेब आंबेडकरजी यांना सुद्धा पाहिलं असाल. सुप्रिया सुळे गेल्या असतील, काँग्रेसचे इतर मोठे नेते गेले. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की राहुल गांधी का गेले नाहीत? खरं तर राहुल गांधींनी जायची गरज होती, पण मी याला थोडा राजकीय कॉन्टेक्स्ट मधून पाहतो. राहुल गांधी गेल्यानंतर हे आंदोलन राजकीय आहे का? याला राजकीय पक्षांचं याला समर्थन आहे म्हणून हे आंदोलन आहे का? तशा प्रकारची एक भूमिका जाऊ नये. हे जनतेचं आंदोलन आहे आणि याला जनतेचीच ओळख राहावी, अशा प्रकारची त्यांची भूमिका जर असेल तर त्याचं मी स्वागत करेन. पण तशा प्रकारची त्यांची भूमिका त्यांनी येऊन स्पष्ट करायला हवी. कदाचित राहुल गांधींकडनं ह्या साऱ्या गोष्टी विरोधी पक्ष नेता म्हणून देशाचा पार्लमेंटमध्ये या गोष्टी मांडल्या जातील, हे सारं आपण पाहूच. याला नेमकी कुठली बाजू आहे हे स्वतः राहुल गांधी जोपर्यंत येऊन स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला तरी सध्या तरी ठीक वाटत नाही. पण राहुल गांधींनी जायला हवं होतं. उद्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीतून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कातून ते आंदोलन घेतलं जाणार आहे. दोनही ठाकरे तिथे उपस्थित असणार आहेत. ज्यावेळेस ठाकरे एखादा मुद्दा घेतात त्यावेळेस देशभर त्याची बातमी कशी होते हे तुम्ही सर्वांनी पाहिलंय. आणि हाच ठाकरे ब्रँड देशातल्या, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सत्तेला घोडं लावणार हे मात्र नक्की. ब्रिटिशांनी सुद्धा महात्मा गांधींना कधी असं आंदोलनातून उचलून नेलं नव्हतं. त्याचे आजपर्यंत मला कुठलेही पुरावे मिळाले नाहीत किंवा तशा प्रकारचे संदर्भ सापडले नाहीत. उपोषणाला बसलेल्या महात्मा गांधींना सुद्धा आजवर ब्रिटिशांनी उचललं नाही, काँग्रेसने अण्णांना उचललं नाही, पण या भारतीय जनता पक्षाने सोनम वांगचुक यांना उचललं आणि ही त्यांची सर्वात मोठी घोडचूक ठरणार आहे. शिवसेना उद्या नागपूरचं, तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचं आजचं नागपूरचं आंदोलन आहे आणि नागपूरमध्ये राम रक्षा आंदोलन असेल किंवा ह्या सर्व आंदोलनांना पाठिंबा देणं असेल, शिवसेना योग्य मार्गावर आहे आणि शिवसेनेच्या या सर्व भूमिकांमुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेना अतिशय योग्य मार्गावर चालली. शिवसेनेने आपला हा मार्ग असाच ठेवावा. पुढची 2 ते 3 वर्ष शिवसेनेला आंदोलनच करायची आहेत. शिवसेनेला जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत आणि या सर्वांनंतर शिवसेना
भविष्यामध्ये एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे, हे सुद्धा तुम्हाला मी आजच सांगतो. असो, मला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे पुनश्च शेवटाला आभार मानत असताना महाराष्ट्रातून, देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना एवढंच सांगायचंय की फक्त आत्तापुरतं या आंदोलनाकडे पाहू नका. 2029ला या देशाच्या सत्तेमध्ये बदल घडवताना तुमचं मतदान ज्या वेळेस होईल, त्या मतदानाच्या वेळेस मात्र आपली ती बोटं अडखळू देऊ नका. काहीशा नोटांमुळे, काही 3-4 नोटांमुळे आपली ती बोटं वरखाली होऊ देऊ नका. इथे मनाशी पक्क ठेवा. आपल्या मुलांचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य जर घडवायचं असेल तर या 3-4 नोटा कामाला येणार नाहीत. कदाचित आज आत्महत्या केलेल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा विद्यार्थी नसेल, भविष्यात तुमचा नातू, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती, तुमच्या नातेवाईकांमधला एखादा व्यक्ती त्या 20 विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच असू शकतो. याची काळजी मात्र तुम्ही 2029 पर्यंत सुद्धा घ्यायची आहे. आणि याचा अर्थ हा होत नाही की भविष्यातल्या सरकारांमध्ये आपण प्रश्न विचारायचे नाहीत. आपण आपली सरकार निवडून आणायची, आपण निवडून आलेल्या सरकारकडनं आपल्या पद्धतीने कामं सुद्धा करून घ्यायची. हे सुद्धा तितकंच महत्वाचं. तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन हा पर्याय आहे, त्या जॉईन पर्यायाद्वारे शिवसेना एक वादळचे सदस्य किंबहुना मेंबर बना. आणि ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचंय त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987703418 9987703418. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.